गुड मॉर्निंग भावांनो. सकाळ सकाळ उठून आम्ही आता निघालो आहे नारायणगावकडे गाडी भरायला. गाडी भरायला जाताना गोपी शेठसोबत होते. त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिलं ओकलाव कॅरेट वगैरे टाकली. आम्हाला कॅरेटची लई कमी होती आज. 100 कॅरेट लागत होती, तिथं 64च टाकली. त्यानंतर आम्ही त्यांचा बाग बघा हे कसा आहे, शेवंतीचा भाग्यश्री. त्यानंतर आम्ही डिंगोरे गावाला गेलो कॅरेट आणायला. जाता जाता अतिशय पाऊस लागला. पावसात काय समोरचं दिसत नव्हतं, वायपर पण नीट काम करत नव्हतं, वायपरचे ब्लेड खराब झाले ते. डिंगोरे गावातून कॅरेट वगैरे घेऊन आता आम्ही चाललो आहे आळेफाट्याला. आळेफाट्याला आम्हाला संदीप गडगे यांची इथं पर्पल फुल घालायचे होते. संदीप गडगे यांची इथं आलो, कॅरेट वगैरे टाकली. त्यांनी आम्हाला फुलं वगैरे भरून दिली. त्यांना काही काटा चालू होत नव्हता, काटा चालू नव्हता. त्यानंतर आम्हाला महिंद्रा कंपनीचा विरो गाडी दिसली, जे कंटेनरमध्ये आला. त्यानंतर आम्ही झेंडू भरायला आलो परत नारायणगावमध्ये. नारायणगावमध्ये झेंडू वगैरे भरत असताना झेंडू खूप ओला होता आणि झेंडूचे फुले मला स्वतः वजन करायला लागलं. स्वतः मी वजन करून, कारण तिथं शेतकरीपाशी कोणीच नव्हतं. त्यानंतर एक मित्र आला त्यांचा, तो पण आम्हाला मदत करू लागला. मीच कॅरेट भरायचो, मीच गाडीत टाकायचो. त्यानंतर ते काय हळूहळू देत होते, म्हातारा माणूस होता थोडा. त्यानंतर आम्ही परत सकाळी जिथं कॅरेट टाकली होती तिथं त्यांना अजून 36 कॅरेट आणली. म्हणजे आम्ही 100 कॅरेट घेऊन दिली त्यांना. त्यानंतर आमच्या गाडीत 131 कॅरेट भरली. गाडी फुल झाली. बघा भावाने गाडी कशी दिसते, फाळकं बिळकं ओपन आहे. त्यानंतर आम्ही पारनेरकडे निघालो. पारनेरमध्ये साई दरबार पानमध्ये आम्ही 2 मसाला पान घेतले, गाडी बिडी खाली करून आलो. आणि आता आम्ही खूप पाऊस चालू आहे पारनेरमध्ये. त्यानंतर आता आम्ही घरी आलो आहे. गाडी वगैरे खाली करून आम्ही घराकडे चाललो आहे. धन्यवाद. आजचा व्लॉग इथं संपत आहे.